या दत्तात्रेयाच्या अवतार लीलांबद्दल, त्यांच्या गुणनाम संकीर्तनाचं ज्याबद्दल वर्णन केलेलं आहे श्री गुरुचरित्र हा देखील एक निखळ आध्यात्मिक विज्ञानाचा ग्रंथ आहे. आणि हा आध्यात्मिक विज्ञानाचा ग्रंथ जो आहे त्यामध्ये या ब्रह्मांडाची उकल याबाबत काही ओव्या आहेत. त्या ओव्या मात्र आपल्याला गूढ वाटतात. सिद्ध अशा नामधारक आणि सद्गुरूंचा जो संवाद आहे तो श्री सद्गुरूंकडून जर समजून घेतला तर त्यातली उकल आपल्याला सहज होणार आहे. म्हणून आजचा विषय जो आहे ब्रह्मांडाची निर्मिती आणि श्री गुरु चरित्र परमपूज्य निरंजनाथ महाराज गेल्या 30 वर्षांपासून अकोल्यातील नाथ शक्तीपीठावर अखंड गुरु परंपरेचं कार्य करतायत. भगवान चैतन्य श्री मच्छिंद्रनाथांपासून सुरू झालेली अखंड गुरु परंपरा, त्या परंपरेतील श्री नरेंद्रनाथ महाराज हे नाथ शक्तीपीठाधीश आपलं कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्यासंबंधी, पीठाच्या कार्यासंबंधी आपल्याला थोडक्यात प्रारंभीच्या दिवशी डॉक्टर श्रीकांत शास्त्री निवेदन करतील अशी मी आपणास विनंती करतो. भगवान गोपाल कृष्णांच्या आधी स्थापन झालेल्या नाथपंथाच्या दिव्य आदिनाथ मच्छिंद्रनाथांपासून सुरू झालेली ही परंपरा आहे, गुरु परंपरा आहे. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, सत्यमलनाथ, गुप्तनाथ, काशीनाथ, परमानंद, ब्रह्मानंद, विठ्ठलनाथ, योगाभ्यानंद समर्थ सद्गुरु माधवनाथ महाराज. त्यांनी 1936 सालापर्यंत माधवनाथ महाराजांनी कार्य केलं. कार्य चित्रकूटाहून सुरू केलं. देवगाव ही कर्मभूमी होती आणि समाधी स्थान महाराजांचं इंदोर आहे. समाधी घेण्यापूर्वी परमपूजनीय योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराजांना त्यांनी कार्याची आज्ञा दिली आणि त्यांच्यामध्ये प्रवेश करून कार्य सुरू झालं. व्यंकटनाथ महाराजांनी 1993 पर्यंत या नाथपंथाचं कार्य केलं. भारतभर महाराजांनी नाथपंथाचा प्रचार प्रसार या सगळ्याचं कार्य महाराजांनी 1993 पर्यंत केलं. जे चरित्र मच्छिंद्रनाथांचं, गोरक्षनाथांचं तेच चरित्र व्यंकटनाथ महाराजांचं. तेव्हा आपण आता गुरुचरित्राचं जे पठण करतोय, गुरुचरित्रामध्ये ज्या सर्व सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राच्या कथा ज्या वर्णन केलेल्या आहेत तशा व्यंकटनाथ महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये किंवा प्रत्येक सद्गुरूंच्या जीवनामध्ये तशा कथा घडलेल्या असतात. व्यंकटनाथ महाराजांनी कार्य केलं. समर्थ सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज 1956 साली व्यंकटनाथ महाराजांच्या सहवासात आले. बीकॉम सेकंड इयरला होते. देव, धर्म, अध्यात्म हे ते काही मानत नव्हते. या पुराणातल्या कथा आहे. आता जे महाराज आहेत ते सगळे भोंदू आहेत, लोकांना फसवणारे आहेत, अशी दृढ भावना त्यांची होती. पण पहिल्यांदा जेव्हा व्यंकटनाथ महाराजांच्या सहवासात आले, सान्निध्यात आले, तिथपासून व्यंकटनाथ महाराजांनी फक्त एक वाक्य सांगितलं की बाळ किती उशीर केला. आणि त्या वाक्यापासून सुरुवात झाली ते 1993 पर्यंत व्यंकटनाथ महाराजांनी समाधी घेईपर्यंत अव्याहत पहिलं जीवनातलं व्रत सद्गुरूंची सेवा आणि दुसरा भाग महाराज स्वतः एमकॉम चार्टर्ड अकाउंटंट आहे. 1962 ला नागपूर ते जळगाव खानदेशमध्ये पहिले डिग्री घेतलेले पहिले चार्टर्ड अकाउंटंट. 60 वर्ष जवळपास महाराजांच्या प्रतिष्ठा झाली. व्यवहाराचा आणि अक्षराचा दोन्हीचाही अतिशय प्रगाढ अभ्यास आणि दोन्हीवर तेवढंच महत्व आहे. व्यंकटनाथ महाराजांची सेवा करताना स्वतःच सुख, स्वतःच हित सगळं बाजूला ठेवून केवळ आणि केवळ गुरुसेवा हे व्रत जसं असतं, हे व्रत त्यांनी आयुष्यभर सांभाळलं, पाळलं. एवढंच नाही
तर व्यंकटनाथ महाराजांनी समाधी घेण्याच्या 6 महिने आधी त्यांना कार्याची आज्ञा दिली. हे नाथपंथाचं कार्य करायचं आहे. 6 महिन्यानंतर येणाऱ्या महाशिवरात्रीला आम्ही समाधी घेऊ, तुम्हाला हे पंथाचं कार्य करायचं. आणि त्या दिवशी गुरूंनी शिष्यामध्ये प्रवेश करण्याची जी प्रक्रिया असते ती त्या दिवशी सुरू झाली. व्यंकटनाथ महाराज म्हणाले की बाळा, तू चालला तर मी चाललो, तू बोलला तर मी बोललो, जे तू केलं ते मी केलं, जे मी केलं ते तू केलं, तू आणि मी एकच आहोत. त्याच दिवशी त्यांनी प्रवेश केला आणि कार्याचं पर्व सुरू झालं. महाशिवरात्रीला व्यंकटनाथ महाराजांनी समाधी घेतली. ज्या वेळेला आज्ञा दिली त्यावेळेला नरेंद्रनाथ महाराजांना काहीच येत नाही. मी सीए, 1 नंबर 2 नंबरचा पैसा, कायदा, इन्कम टॅक्स फक्त मला एवढं आहे, बाकी मला काही येत नाही. वशिष्ठ गोत्रात माझा जन्म झालाय, उपनयन संस्कार झालेला आहे आणि तुम्ही माझे गुरु आहात. या पलीकडे जगात मला अन्य कुठलंच ज्ञान नाही. व्यंकटनाथ महाराज ते आम्हाला माहिती आहे, सगळं आम्हीच करणार आहोत, तुला काहीच करायचं नाही, सगळं आपोआप घडेल, हा त्यांचा शब्द. आणि 30 वर्षामध्ये नरेंद्रनाथ महाराजांनी राष्ट्रीय वातावरण शुद्धीसाठी, देव देश धर्म राष्ट्राच्या सर्वतोपरी हितासाठी, संवर्धनासाठी भारतभर जवळपास आता 1000 महायाग महाराजांनी भारतभर केले. प्रत्येकाचा संकल्प हाच होता की जे नाथपंथाचं मागणं आहे की जो जे वांछित होते लावो तेव्हा सर्वे सुखिनस्तंतु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्. सगळ्यांची दुःख दूर करण्यासाठीच मागणं महाराजांनी प्रत्येक यागाच्या दरम्यान मागितलं. नाथपंथाची सिद्धता कशी आहे, महाराज कशी आहे, ते म्हणतात की वेद शिकलो नाही, मला वेद येत नाही, समजून येत नाही. पण सिद्धता आणि सामर्थ्य एवढं आहे की महाराज ज्या वेळेला हवनाला बसतात त्या हवनाच्या वेळी ज्या ज्या देवतांचं ते हवन असतं त्या त्या देवता अग्नी ज्वालांच्या माध्यमातून साक्ष देतात. जवळपास 10,000 फोटो अग्निनारायणाचे की ज्यामध्ये देवता आहे. जसं दत्त प्रभूंच्याकडे स्वरूप पाहतोय 3 मुख 6 हात, तसंच्या तसं अग्निनारायणांनी अग्निज्वालांच्या माध्यमातून दत्तयागाच्या वेळेला दाखवलं. सवित्र सूर्यनारायण सूर्याचा होत असताना वेदांनी वर्णन केल्याप्रमाणे 7 अश्वांचा रथ जसा असतो त्याच्यावर सवित्र सूर्यनारायण आरूढ आहे. अग्निज्वालांनी कसं दाखवलं. मुरलीधराचा फोटो पाहतो, हातामध्ये बासरी आहे, पायाची आडी आहे आणि गोड केसाचा मुद्दा आहे. अग्नीने सुद्धा तसाच्या तसाच दाखवलेला. भगवान राम हातामध्ये डाव्या हातामध्ये धनुष्य घेऊन उभे आहेत. मारुतीला हातामध्ये गदा, एका हातामध्ये पहाड. अग्नी ज्वालांच्या माध्यमातून या सगळ्या देवता स्वस्तिक आहे, ओंकार आहे, ओंकार गणेश आहे, महिषासुर मर्दिनी आहे, असे विविध प्रकारच्या देवी देवतांचे सगळे फोटो त्या अग्निज्वालांमधून आलेले. वैज्ञानिक दृष्ट्या डॉक्टर R.N. शुक्ल आणि डॉक्टर विजय भटकर यांनी महाराजांची एनर्जी मोजायसाठी म्हणून त्यांना पुण्याला निमंत्रित केलेलं की तुम्ही खरंच आध्यात्मिक आहात का हे आम्हाला तपासायचं. आणि तिकडनं आणलेले ऑराच्या मशीन आहेत, त्या मशीन मधला महाराजांची ऑरा त्यांनी काढली. ती ऑरा आपली आध्यात्मिक उन्नती, शरीरामध्ये निर्माण झालेला होणारा रोग 6 महिने आधी दाखवतो. सामान्यपणे माणसाची ऑरा जी असते 2 भागात असते, समोरचा एक भाग आणि मागचा एक भाग. आपली सामान्य माणसाची जी ऑरा जी असते ही भिन्न असते, एक नसते. जसं नाण्याच्या 2 बाजू एकसारखे असतात तशा आपल्या नसतात. पण महाराजांची ऑरा मात्र दोन्ही बाजूने सारखी आहे आणि एका रेषेमध्ये षडचक्रांचे जे रंग असतात ते रंग एका लाईनीमध्ये एका रेषेमध्ये आहे. ते त्यांनी जे फोटोग्राफ्स काढले, ऑरा काढली, त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की महाराजांची आध्यात्मिक उन्नती किंवा आध्यात्मिक साधना किंवा आध्यात्मिक सामर्थ्य इतकं आहे की त्यांच्या नुसतं सहवासात जरी बसलं तरीही त्याच्यामध्ये सिद्धांत घडेल असं त्यांनी सांगितलं. अंधश्रद्धा निर्मूलन, विविध प्रकारच्या सगळ्या ज्या संघटना आहेत, तुम्ही ह्या जे फोटो दाखवता हे काल्पनिक आहे किंवा मॅनिप्युलेट केलेले आहे वगैरे वगैरे. महाराजांनी त्यांना सांगितलं तुम्ही तुमचं साहित्य आणा, इन कॅमेरा शूट करा आणि त्याच्या बाबत सगळ्यांना सांगा. आणि
आजचं संभाजीनगर जे आहे तिथे समर्थ राम मंदिरामध्ये हा प्रयोग झाला आणि त्या यज्ञकुंड बनवण्यापासून सगळं साहित्य त्यांनी आणलं. चारीकडनं व्हिडिओ कॅमेरे लावले होते. सगळं पूर्ण कुंड बनवण्यापासून देवता स्थापन अग्नी स्थापन सगळं त्यांनी आणलं. निकृष्ट दर्जाच्या गौऱ्या शुभा त्यांनी आणल्या होत्या की ज्या शास्त्राप्रमाणे निषिद्ध आहे. नको ते सगळे त्याच्यामध्ये मिसळलेलं होतं. ते सगळं बाजूला करून हवन केलं. अग्नी स्थापन केल्या अग्नीमधनं आपल्या डोळ्याला दिसणारे जे रंग असतात त्यामध्ये मोरपंखी रंग, आकाशी रंग आणि निळसर रंग हे षडचक्राचे रंग आहेत. ज्या व्यक्तीची स्वतःची षडचक्र जागृती असते त्याच्या उपस्थितीने हे अग्नीमध्ये विविध रंग येतात किंवा देवता येतात किंवा तो ब्रह्मवेत्ता असावा असं अग्निपुराण आणि रामायण आपल्याला सांगतं. आणि म्हणून दशरथ राजांनी ऋष्यशृंग ऋषींना बोलवायला लावलं. दशरथ राजांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. वसिष्ठादी ब्रह्मर्षी म्हणाले की ऋष्यशृंगांना बोलव, त्यांच्या आगमनाने अग्नी प्रकट होईल. आणि त्याप्रमाणे ऋष्यशृंगांना बोलवून अग्नी प्रकट झाला. या दोनच सिद्धता आणि सामर्थ्य असल्याशिवाय अग्नी प्रकट होत नाही. आणि तिथे त्याच्यामध्ये सूर्यनारायणाचा रथ आणि कमळामध्ये लक्ष्मी आणि महिषासुर मर्दिनी त्यांच्या कॅमेऱ्यात आली. त्यांनी ते फोटो आपल्याला दिले. ते पण नारदांनी लिहिलेली 4 पुस्तकं जी आहेत त्या प्रत्येक पुस्तकामध्ये आपण छापली आहे. आणि त्यांना म्हटले की बाबा हे सगळं तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही तपासलं. ते म्हणाले की आमच्या विरोधात आहे, आम्ही याची पब्लिसिटी करणार नाही. तुमच्या विरोधात असताना आम्ही पब्लिसिटी केली असते. पण त्यांनी वचन दिलं की पुढे आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही, कारण हे सगळं सायंटिफिक आहे, धर्मशास्त्राला धरून आहे. बंधुगिरी किंवा भावाबाजी असा कुठलाही प्रकार नाही. 4 पुस्तकं महाराजांनी लिहिली. खेळ प्रार्थनाचं जे पूर्वसंगीताचा या पुस्तकामध्ये कुंडलीच्या भाषेमध्ये अकाउंट्सच्या भाषेमध्ये कुंडली विज्ञान मांडलं. जीवनात समस्या किती प्रकारच्या असतात त्याच्यावरचं निराकरण काय कसं हे सगळं 250 पुस्तकात त्यांनी लिहिलं. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज करवी, त्याच्यानंतर डॉक्टर R.N. शुक्ल आणि जितेंद्रनाथ महाराज यांनी त्या पुस्तकाला प्रस्तावना दिली. आध्यात्मिक, धार्मिक आणि वैज्ञानिक तिन्ही भूमिकांवर ते पुस्तक आधिकार तिन्ही कसा म्हणून तपासलं गेलं आणि मगच प्रस्तावना दिली. योगेश्वरानंदांच्या छायेत या पुस्तकाला डॉक्टर विजय भट्टरांची प्रस्तावना आहे. त्यात ते लिहितात की हे समग्र जे वाङ्मय लिहिल्या गेलेलं आहे ज्ञानपंथावर रिसर्च करणाऱ्यांसाठी रेफरन्स बुक आहे. विद्यापीठाने रेफरन्स बुक म्हणून याची नोंद करावी असं सरांनी त्याच्यात लिहिलं. आणि अमरावती विद्यापीठात आणि रामटेक विद्यापीठात ते रेफरन्स बुक म्हणून त्याची नोंद झालेली आहे. त्याच्या गमनाथांनी काय कार्य केलं, काय संशोधन केली की वनस्पतीला मूर्त स्वरूपामध्ये त्याचं कन्व्हर्शन करायचं, रसामध्ये रसाचा धातू करायचा आणि धातूपासून त्याचे विविध उपयोग कसे करायचे हे सगळ्या विद्या त्या पुस्तकामध्ये कसं नाथांनी केलं याचं विस्तृत वर्णन 4 खंडात्मक त्या पुस्तकामध्ये आहे. नवनाथ बोधामृत की ज्यांना नवनाथ भक्तीचा ग्रंथ पूर्ण वाचणं शक्य नाही त्यांच्यासाठी पोथी आणि त्याचा सरळ अर्थ आणि त्याच्यामध्ये नाथपंथाचा पूर्ण इतिहास लिहिला. आणि 4थं पुस्तक म्हणजे आत्मोन्नती साधना की अखिल ब्रह्मांडामध्ये जीव कुठे आहे, काय आहे, कसा आहे ते त्या आत्मोन्नती साधनेमध्ये लिहिलेलं आहे. बुद्धीला जागवणारं, मनाला जागवणारं आणि आपल्याला कार्यान्वित करणारे हे 4ही पुस्तकं महाराजांनी लिहिली. नाथशक्तीपीठ न्यू तापडिया नगरला जी 12,000 स्क्वेअर फुटाची ती जागा आहे त्या ठिकाणी सगळ्या देवी देवता ज्या शक्तींनी मच्छिंद्रनाथांना देवतांना वरदान दिलं होतं त्या सगळ्या शक्ती तिथे स्थापित आहे. त्याची सिद्धता त्याची पोहोच पावती नैऋत्य दिशेला तिथे पिंपळाचा वृक्ष आहे. त्या पिंपळाच्या झाडाला पारंब्या आहे. सामान्यपणे वडाच्या झाडाला पारंब्या असतात पण तिथल्या पिंपळाला पारंब्या आहे. त्याचं ओलं पान आणि वळलं पान नागाच्या फण्यासारखं आहे. पाणी घातलं की ते सोनेरी होतं. त्याचबरोबर पश्चिम दिशेला औदुंबराचा वृक्ष स्वयंभू बरोबर दत्तमूर्तीच्या मागोमाग तो वृक्ष आहे. दक्षिण दिशेला वडाचं झाड आहे ते लावलेलं नाही. झाडाचा मुद्दा छोटा आहे पण त्याच्या पारंब्या जमिनीत जाऊन ते झाड पुढे लागलं. 10 लाख हर्ट्ज प्रति सेकंड अर्थ ग्लोबल आणि कॉस्मिक एनर्जी त्या शक्तीपीठाची 3 अतिसौरी महाया 3 लक्ष लोकांचं अन्नदान त्या
भूमीमध्ये झालेला आहे आणि वेद मंत्रांचा प्रभाव त्या जागेमध्ये असल्यामुळे नागपंथाची सिद्धता त्या ठिकाणी असल्यामुळे त्याचा जो प्रभाव आहे तिथे केलेली उपासना साधना तपश्चर्या सेवा ही प्रत्यक्ष दत्त प्रभूंपर्यंत पोहोचते. इतकी सिद्धता आणि सामर्थ्य त्या याचं आहे. आपण सगळ्यांनी एकदा शक्तिपीठामध्ये यावं आणि त्या ऊर्जेची अनुभूती आपण घ्यावी. इतकं सिद्ध स्थान ते आहे. पण जास्त वेळ विनंती करतो, पण शक्तिपीठ हे अनुभूतीचं स्थान आहे. कितीही वर्णन केलं तरी ते अनुभव घेतल्याशिवाय तिथे आपल्याला अनुभूती नाही येऊ शकत. मग आपण सगळ्यांनी यावं. महाराजांना मी प्रार्थना करतो की त्यांनी ओम नमो भगवते वेंकटनाथाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदात्मने हो. माझे सद्गुरू वेंकटनाथ महाराज यांच्या सामर्थ्याचं वर्णन करणारा हा मंत्र आहे. या मंत्राचा उपयोग कोणीही केव्हाही कुठेही हा सिद्ध मंत्र आहे. अनेक लोक करतात ते काही सगळे अनुभवित असतात असं काहीही नाही. पण ज्या वेळेस ते अडचणी येतात त्यात हा मंत्र म्हणतात आणि त्यांची अडचण दूर होते. अशी अनुभूती अनेकांची आहे. सद्गुरूंना प्रणाम करून मी आपल्या श्रीकांत शास्त्रीने फारच आकर्षक माहिती दिली. असं वाटतं की आपण लगेच कसं काही करावं किंवा खूप कुठं काही ठिकाण आहे ती पाठवून थोड्या वेळात तुम्ही विसरून जा. आपण सामान्य माणूस म्हणजे तत्व ते कलियुग आहे. या कलियुगात या भूमिकेतनं आपण परमात्म्यापर्यंत पोहोचणार. परमात्मा खरा आहे, खोटा आहे, गुरु खरा आहे, खोटे आहे, हे सगळे गुरुचरित्र हे जे गुरूंचं चरित्र आहे त्यांचा सप्ताह जो आहे या सप्ताहापासून 6 दिवस रोज काही ना काही गुरूंसंबंधी सांगायचं आहे. कदाचित कोणाच्या माग खात्री आहे की जवळजवळ नक्कीच तुमच्या ज्या काही कल्पना असतील देवाबद्दल, अध्यात्माबद्दल, जीवनाबद्दल, त्या सगळ्यात बद्दल. कारण जे काही विधान मी करणार आहे ते फार बोल्ड आहे पण अनुभूती पूर्ण आहे. घराघरातून आपण राहतो आणि घराच्या बाहेर पडलो की समाज जाते. घरातलं वातावरण वेगळं, समाजातलं वातावरण वेगळं, अध्यात्म वेगळं. घरात चालीरीती, देवधर्म, आपल्या आपल्या कल्पना, जे काही वैचारिक पारंपरिक पद्धती असतील त्याप्रमाणे घरात राहतो. घराच्या बाहेर गेलं की समाजामध्ये समाजाचा प्रभाव वेगळा. ज्या गोष्टी घरात असतात त्याचा ओवाब सहसा समाजात वेगळा. समाजातले विषय वेगळे असतात. धर्म वगैरे सहसा घरात असतो, बाहेर वेगळा तरी तो येतो. अध्यात्म हा तर दोघांच्या पेक्षा वेगळा आहे. अध्यात्म हा माणसाप्रती माणसाबरोबर जिथे माणूस आहे तिथे आहे. त्याला कुठल्याही मर्यादा नाही. घरात आहे, बाहेर आहे, देवळात आहे, सुखदुःख ठिकाणी आहे, चांगल्या ठिकाणी आहे, वाईट ठिकाणी नाही, असं काही नाही. जिथे कुठे आपला आत्मा असेल, जिथे कुठे आपलं शरीर असेल तिथं अध्यात्म आहेच. आपला आत्मा कोणत्याही परिस्थितीत, कुठल्याही परिस्थितीत, कुठेही किती घालवाड्या अत्यंत कागो परिस्थिती देखील शुद्ध आहे, पवित्र आहे. अशुद्ध आहे ते शरीर, आत्मा शुद्धच आहे, श्वास देखील शुद्धच आहे. जे काय ते अशुद्ध आणि त्यामुळे कदाचित विचार. आज आपण पाहणार आहोत की हे जे कलियुग आहे, कलियुगातलं हे जीवनमान आहे. आणि जे काही पुढच्या पुराणात आपण ऐकत आलो, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग, ब्रह्मांड काय हे सहसा आपल्याला माहिती. गुरुचरित्रातल्या 4थ्या अध्यायामध्ये गुरूंनी याचा उहापोह केलेला आहे.
आज आपल्याला कसं सकाळी 6 वाजता सूर्य उगतो, संध्याकाळी चंद्र उगतो, तारे दिसतात, पृथ्वी आहे, पाणी आहे, सर्व आपण जातो, पृथ्वीला आपले वायू आकाश सगळं मिळतं. पण अशी एक वेळ परिस्थिती होती, एक वेळ होती की ज्यात काहीही पृथ्वी नव्हती, वायू नव्हता, तेज नाही, आपण नाही, काहीही नाही, सर्वत्र अंधकार होता. कुठलंही कन्स्ट्रक्शन नव्हतं, कुठले काही नाही, काहीच नाही, सर्वत्र अंधकार होता. आणि त्या अंतराळात काहीही अत्यंत शांतता, कोणी नाही, आवाज नाही, ऐकणार म्हणजे समजणार नाही, काहीच नाही. त्याची एक परिस्थिती होती. ती किती वर्ष होती आता काही करणार नाही, अनेक वर्ष होती, अनेक म्हणजे हजारो वर्ष. मग केव्हा तरी त्या अंतराळात एक आवाज यायला लागला. तो आवाज होता त्याने ओंकाराचं स्वरूप दिलं. असा आवाज अंतरात नाही आला. कोणी माणूस देखील नाही, फक्त आवाज आला. आणि तो आवाज येता येता मग रूप धारण केलं. ते कोणी केलं तर विष्णूने रूप धारण केलं. म्हणजे विष्णूच्या अनेक कथा असतील, पण जे काही आपले धर्मग्रंथ आहे त्यात त्यांनी जे सुरुवात, पृथ्वीची सुरुवात हे जे सांगितली आहे, त्यात अशा काही सांगितलंय विष्णू अवतरला आणि विष्णूच्या नागींना कमळ घेऊन त्यावर ब्रह्म घ्यावा. आणि तो ओंकार होता हा शिवाचा होता असं सांगण्यात आलं. हे ब्रह्मा विष्णू नाही, हे तिथं सुरुवातीला आहे. त्याकडे आता हा ओंकाराचा आवाज होता. हे जे विष्णू आले, ब्रह्मदेव आले, तो पूर्ण आवाज थांबल्यानंतर विष्णू ब्रह्मदेवा म्हणतात की जे या शक्तीच्या मुखातून बाहेर पडलेल्या संस्कृत प्रेम त्याचा अभ्यास तू कर आणि त्याची तपस्या करण्यासाठी ओंकाराची तपस्या कर, म्हणजे वेद काय आहे हे तुला समजेल. असं विष्णू ब्रह्मदेवाला वेद ब्रह्मदेवाला समजायचे असतील तर त्यांनी ओंकाराचा जप करत राहावा आणि मग त्याला ते ज्ञान होईल हे वेद काय आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं की मला हे काहीही येत नाही, माझी ती काही क्षमता नाही, तुम्हीच करा. त्या विष्णूने ब्रह्मदेवाला आज्ञा दिली की हे तुलाच कार्य करायचं आहे, तू कर. कितीतरी वर्ष ब्रह्मदेवाने 12,000 वर्ष ब्रह्मदेवाचे, म्हणजे आपले 365 दिवसाचा एक वर्ष, तो त्याचा एक दिवस, ते प्रमाण सांगितलं. तर ब्रह्मदेवाने 12,000 वर्ष प्राणाचा जप करून तपश्चर्या केली. तेव्हा कुठे हे पंचमहाभूत त्यांना गवसले, पुढे गवसले आणि त्यांनी त्याच्या आधारावर सृष्टी ब्रह्मदेवाने. आणि मग जीव कसा आणावा, जीव याचा अर्थ माणूस नाही, ज्याला जीव आहे तो जीव. विश्व म्हणजे त्यात सगळ्या प्रकारचे आले, साप आला, विंचू आला, पक्षी आला, जानवर आले, माणसं आले, सगळ्या जीवसृष्टी निर्माण केली. ती कशी, ती ऑटोमॅटिक काय म्हणतात, ऑटोमॅटिक चालेल अशी निर्माण केली. ठराविक वेळेला सूर्य होणार, ठराविक आज आपल्याला त्यांच्याकडे कळतं की वर्षानंतर सूर्योदय केव्हा आहे ते आज कळतं. ही जी विद्या आहे, ही जी रचना आहे, ही ब्रह्मदेवाने त्यासाठी केली आणि ती अस्तित्वात आली. आता ब्रह्मांड म्हणजे काय, पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत जे आहे हे म्हणजे ब्रह्मांड. हे सगळे म्हणून जे होतं ते ब्रह्मांड. आता या पाचही गोष्टांचा स्वतःचा एक गुण आहे.
पृथ्वीचा, पाण्याचा, तेज, वायू आणि आकाश या प्रत्येकाचा आपला आपला एक स्थायी गुण आहे. पृथ्वीला स्पर्श झाला काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर तर क्षणीच त्यात प्रवेश होतात. अवतारी पुरुष असेल तरी ज्याचा कोणाचा पाय पृथ्वीला लागेल त्याच्यात तात्काळ ज्यावेळेस मूल जन्माला यायचं असतं, गर्भ राहणं असते, त्यावेळेस त्या गर्भाचा देखील पाय आईच्या माध्यमातून पृथ्वीला लागलेला आहे. त्यातलं जीव धारण करता करताच त्यात हे सगळे प्रविष्ट झालेले आहेत. हे सगळे प्रत्येकामध्ये प्रविष्ट होतात त्यांच्या त्यांच्या कर्माच्या प्रमाणात. त्यामुळे प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे होतात. या तऱ्हेने जीव निर्माण होतो आणि या ब्रह्मांडाची योजना त्यांनी कशी 4 भागात केली आहे. ब्रह्मदेवाने सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग हे 4 युग त्यांनी निर्माण केले. आपण त्याला असं युग म्हणून समजतो. सत्ययुग होतं, त्रेतायुग होतं. जसं पंचमहाभूताचे आपल्या स्वतःचे गुण आहे तसे या युगाचे देखील स्वतःचे गुण आहे. त्या युगात जो कोणी जन्माला येईल त्याचे गुण त्या युगाप्रमाणेच राहतात. सत्ययुगात जन्माला आलेला सात्विकच राहतो. कधीही त्याला देवाबद्दल शंका येणार नाही. प्रामाणिक असणार, सात्विक असणार, सत्कर्म करत असणार, सदैव हवन होम आणि देवाची आराधना ह्याच्यातच करतो. सत्ययुगात सामान्यतः जीवमान म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य कमीत कमी 1000 वर्ष होतं. ते कमी कमी होत गेलं पुढे युगाप्रमाणे. तर मला हे सांगायचं की जो युग असेल, ज्या युगात जो कोणी जन्माला येणार कलियुगात जन्माला आलेला ते काय सध्या आहे हे कलियुग. सत्ययुगानंतर आलं त्रेतायुग, नंतर द्वापारयुग, कलियुग. तर कलियुगाचं वर्णन करताना त्यांनी सांगितलेलं आहे की आयुष्यभर साधना केल्यावर जे जे त्याला सत्ययुगात साध्य होत होतं ते साध्य करण्यासाठी जर त्याने 1.25 वर्ष त्याप्रमाणे तपश्चर्या केली त्रेतायुगात तर ती त्याला सिद्धता मिळेल. किती सहज कल्पा सत्ययुगात 1000 वर्ष करणार ते फक्त 1.25 वर्षात त्याला त्रेतायुगात मिळणार. म्हणजे युगामध्ये किती अंतर पडत गेला त्या परिवर्तनामध्ये परिणाम. द्वापार युगामध्ये 1.25 महिना, फक्त 1.25 महिना सत्ययुगात राहतो कसं त्याच वातावरणात त्याच पद्धतीत राहिला तर तीच त्याची प्रगती होणार, तीच त्याची आत्मोन्नती होणार. कलियुगात तसे आपण फार भाग्यवान आहोत. सगळेच त्रेतायुग द्वापार युगातले लोक म्हणायचे की आमचा जन्म कलियुगात होऊ द्या. कारण काय, फक्त 24 तास हा जर सत्ययुगात सारखा राहिला तर सत्ययुगात 1000 वर्ष लावून जे त्याला साध्य झालं ते या फक्त 24 तासात कळलं. आकड्यावरून पाहिलं फार सोपं आहे, पण याचा अर्थ असा की 24 तास देखील आपण तसं राहू शकणार नाही. हा त्याचा अर्थ. 24 तास देखील आपण सत्ययुगासारखा राहू शकणार नाही. सगळ्या कमी आपण बिघडलेल्या हीच ती परिस्थिती. तर हे कलियुग जे आहे त्याच्यात आपण धक्का व्हावं. या कलियुगामध्ये आपल्याला जर आत्मोन्नती करायची असेल तर ती कशी करायची याचं वर्णन गुरुचरित्रात केलेलं आहे. आता गुरुचरित्रामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे त्यात त्यांनी ज्या पद्धतीने केलं आपल्याला लक्षात येते. आपल्या समजुती असा आहे की जगात विश्वामध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये सगळ्यात मोठं कोण
कोणी नाही देव, देवापेक्षा कोणी मोठं नाही. पण ही आपली कल्पना चुकीची आहे. देवापेक्षा कोणीही मोठं नाही ही आपली कल्पना फार चुकीची आहे. ब्रह्मा विष्णू महेशांनी ब्रह्मांड रचल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याची विभागणी तिथेच केली. उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती आली ब्रह्मदेवाकडे, स्थिती आली विष्णूकडे, लयाचा भाग आला शंकराकडे. म्हणजे कार्याची विभागणी ही सुरुवातीला झाली देवांची. याचा अर्थ त्यांचं सामर्थ्य कमी जास्त होता हा नाही, सामर्थ्य सगळ्यांचं तेच होतं. पण कार्याची मर्यादा, जे कार्य ब्रह्मदेव करतात ते विष्णूला करता येत नाही, शंकराला नाही. सामर्थ्य आहे पण ते कार्य करण्याची त्यांना आज्ञा नाही. विष्णू जे करणार ते इतरांनी नाही, जे शंकर करणार ते इतरांनी नाही. हा त्याचा अर्थ. त्यांचं सामर्थ्य सगळ्यांचं सारखंच आहे, पण कार्याच्या मर्यादा कशा आल्या की आपल्याला बुद्धी पाहिजे असेल तर आपण गणपतीची आराधना करू. शक्ती पाहिजे तर मारुतीची करू. गणपती शक्ती देऊ शकणार नाही असं काही अर्थ नाही, कुठे त्यात कार्य नाही. मारुतीकडेच जावं. शक्ती इतकी अम्मा देणे हे दुसरं नाही ध्यान. ही अशी विभागणी झाली हे आपण कधी लक्षात घेऊ. तर ह्या विभागणी झाल्यानंतर पुढचे जे देव आले, जे आनंदपुरी आहेत सगळे, ते देखील जे आले त्या प्रत्येकांना कार्याच्या मर्यादा आहे हे लक्षात घ्या. मुक्ती मागाल कोणत्याही देव देऊ शकणार नाही, भक्ती मागाल कोणत्याही देव देऊ शकणार नाही, गुरु पाहिजे गुरु मागाल तर देव काही देऊ शकणार नाही. नामदेवाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे की नामदेवाने विठ्ठलाला हाकमारलं, विठ्ठल ताबडतोब येणार, समोर हजर राहणार, उभा राहणार, त्याची आपण भेटणार, करणार, सगळं काही भाग होणार. पण संतांचा ज्यावेळेस संतांचे सर्व संत एकत्र आले आणि बोलायला लागले त्यावेळेस त्यांनी याला नामदेवाला कच्चं म्हणत, कच्चं म्हणत. त्याचं त्याला खूप फरक आहे की मागणी हाकमारलं की विठ्ठल येतो, यांनी कोणी हाकमारलं विठ्ठल येत नाही. तुम्ही कच्चं म्हणत कसं? मग तो विठ्ठलाकडे गेला, एरवी हाकमारल्या विठ्ठल तो यायचा, तो हाकमारल्यावर आलाच नाही, विठ्ठल आलाच नाही. आता विठ्ठल आला नाही, मग काय करावं? त्याला खूप वाईट वाटलं नामदेवाला. मग आता मी प्राण त्याग करतो की आज केव्हाही नुसतं विठ्ठल मंडळी समोर यायचा आणि आता इतका मी प्रयत्न करताय, आळवताय, ते येत नाही. मग त्याला अतिशय वाईट वाटलं आणि प्राणत्याग करतो. म्हणून प्राणत्याग कुठे करायचा? तर विठ्ठलाच्या पाया त्या मूर्ती याला तुला मागे एका पाया डोकं आपटून आपलं जेवण संपवायचं. जसं डोकं आपटलं तसं पांडुरंगाने धरलं आणि काय झालं असं काय करतो त्यांचा इतिहास सांगितला की असं मग सगळे संत लोक कच्चं म्हणत म्हणतात, कच्चं म्हणत याला काही येत नाही. आता म्हणे विठ्ठला सांग मी हातपाऱ्यात मी येतो, दुसऱ्याकडे कोणी समक्ष येत नाही तर मी कच्चं म्हणतो कसं? तर त्यांनी सगळ्यांनी गुरु केलेला आहे, त्यांना ज्ञान. मग म्हणे मला तुम्ही ज्ञान द्या, तुम्ही मला ज्ञान देता, त्याच्या मोठं कोण आहे? नाही, हे अधिकार माझा नाही, ज्ञान देण्याचा अधिकार मला नाही. आता मी जर तुम्हाला म्हटलं की देवाला ज्ञान देण्याचा अधिकार नाही तर तुम्हाला प्रश्न आहे का तसं? पण या उदाहरण लक्षात येईल की स्वतः विठ्ठल सांगतो की मला ज्ञान देण्याचा अधिकार नाही, मी गुरु म्हणून कार्य करू शकत नाही, मी फक्त आशीर्वाद देऊ. तर ठीक आहे, मार्ग तरी दाखवू, मला चांगला गुरु दे, हा ते करू शकतो. तर उद्या सकाळी ते उठल्या
गावाच्या बाहेर जे महादेवाचं मंदिर आहे तिथे जा सोमेराला, आणि जो कोणी तिथे असेल तोच तुझा गुरु आहे. बस त्याच्या पायावर तुझं काम झालं. त्याला खूप आनंद. रात्री झोपडेचे लागेल, सकाळी केव्हा होते आपण केव्हा जातो. आता आपल्या कुठची भेट होणार तर त्याचं पांडुरंगाने सांगितलेला की आपला गुरु आहे. आता काही प्रश्नच राहिला नाही. या मनाच्या भूमिकेत हा तिथे जातो. मंदिरात जातो तो पाहतो काय, ते फाटके अंगातला भिकारी देखील चांगला इतका घाणेरडा माणूस शंकराच्या पिंजर पाय ठेवतो. इतका संताप येतो, राग येतो की देवाच्या डोक्याला हा पाय ठेवून झोपलेला आहे. पण संतापून त्याला होता समजत ते काय भूल काय देवाच्या पायाला ठेवला आणि पाय तरी खाली कर. तो भिकारी म्हणतो की मी इतका क्षीण झालो, मला बोलवते नाही, काही आणत नाही, पाय आणत नाही, काही नाही. तुला नको ना, तू पाय उचलून उचलताना आपटतो खाली, तर ते खाली पडायच्या नदी आता गोल सगळीकडे शंकर स्वतःच्या पायाखाली येतोय. आणि आपण काय म्हणतोय, हा असामान्य माणूस आहे म्हणून शरण जातो. मग त्याला गुरुची प्राप्ती होते. मला हे सांगायचं आहे की देव देखील गुरुचं कार्य करू शकत नाही. गुरुचरित्राचा सप्ताह जो आहे त्या गुरुचरित्राच्या सप्ताहात हे करण्यासारखं आहे की आपण भगवान दत्तात्रेयांना देखील देव मानतो. भगवान दत्तात्रेय देव नाही. भगवान दत्तात्रेय हे देव नाही. तुम्ही गुरुचरित्रात म्हणून वाचाल तर तुमच्या लक्षात येईल. मग कोण आहे भगवान दत्तात्रेय? माणसाला जशी गुरुची ओढ लागते, जी आवश्यकता आहे ना, तशीच आवश्यकता देवांना आहे. देवांना देखील सद्गुरू पाहिजे. मी करतोय चुकलं हे सांगणार कोण आहे? देव तेवढा काही परफेक्ट नाही आहे की त्याला सांगेल कोणी की तू चुकलेला आहे नाही, तू बरोबर आहे. नागपूर थांबणे अशी अनेक उदाहरणे इतिहासात देखील दिलेले आहेत की मच्छिंद्रनाथांनी जो राजा होता त्याला सांगितलं की तो तपश्चर्या करत होता सूर्याची. का तर मला माझ्या कुलदेवतेचं रामाचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं. हर तऱ्हेने तपश्चर्या केल्यावरही रामानं दर्शन दिलं नाही म्हणून मच्छिंद्रनाथांनी सूर्याला थांबलो. अक्षरशः सूर्य चालला थांबला. संबंध व्यवस्था बिघडली. काय झालं त्याच प्रत्यक्ष राम तिथे अवतरले आणि त्यांनी दर्शन अशी एक कथा नागपंथामध्ये आहे. तर गुरुचं महात्म्य त्यात त्यांनी सांगितलं आहे. गुरु कोण? देवांना देखील मार्गदर्शन करणारा गुरु आहे, माणसांना नाही. कृष्णाला, शंकराला, कोणत्याही देवाला तू चुकला आहे हे सांगण्याचं कार्य या सद्गुरूंचं आहे. किंवा अशा पद्धतीने तू कार्य कर आपल्याला तू कोणी सांगेल माणसाला, देवाला कोण सांगणार? तर सुप्रीम पॉवर जी काही आहे हे सद्गुरू. ब्रह्मा विष्णू महेश जे एकत्र आलेले आहेत भगवान दत्तात्रय, भगवान ही उपाधी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा जज भगवान ही भगवान ही देखील उपाधी घेतली. भगवान म्हणजे देव आपण म्हणतो तर दत्तात्रय भगवान हे सगळ्यांचे देवांचे देखील सद्गुरू आहे. देवांचं कार्य चुकलं तर ते कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, ते गुरु चुकलं हे सांगणारा कोण? तर आध्यात्मिक सद्गुरू. आध्यात्मिक सद्गुरू म्हणजे भगवान दत्तात्रय. ते जे सांगतील ते प्रमाण. देव जे असेल ते चुकलं असेल तर सांगणारे सद्गुरूच आहे भगवान दत्तात्रय. कोण कार्य करताना चुकतं त्यांनी कार्य कसं करायला पाहिजे, नाव जरी घेत असेल तर अध्यात्म काय आहे हे सांगणार भगवान दत्तात्रय. दुसरं कोणीच.
दत्तात्रयाशिवाय हे कोणीही करू शकत नाही. संपूर्ण ब्रह्मांड हे भगवान दत्तात्रयांच्या स्वाधीन आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी ब्रह्मांड निर्माण केलं. इतिहासात दाखलेच आहे, त्यांनी ब्रह्मांड निर्माण केलं. पण आता एकही ब्रह्मांड नायक नाही. आपण जय जयकार काय करतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राज युगराज भगवान हे आपले गुरु असतील, ते म्हणजे माणूस. ब्रह्मांडाचा नायक कोण? सद्गुरू, जो देव म्हणून पुढे अवतरलेला नाही. हे जे सद्गुरू आहे हे पाहिजे ते करू शकतात. पृथ्वी, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूताची सत्ता, त्याचे परिणाम हे बदलण्याचे अधिकार फक्त सद्गुरूचे आहेत, देवाचे देखील नाही. जन्माला घडल्यानंतर देवाचं कार्य संपलं. देवाचं कार्य म्हणजे जन्माला घडतो ते त्याचं पूर्ण संचित लक्षात घेऊन, त्याचे गुणधर्म दोष सगळे लक्षात घेऊन त्याच्या कर्माने त्याला जन्माला घालतो. कुठे घालायचं, कोणत्या कुटुंबात घालायचं, कोणत्या जातीत घालायचं, काय पद्धतीचं घालायचं, प्रगती काय असेल, त्या सगळ्याचा विचार करून तो जन्माला घालतो. तर देव काय विचार करतो हे लक्षात घ्या. आपल्याला एवढं उत्तर कळलं, पण या जन्मात आपण कसे वागतो, हे आपण सध्या वागतो ते आपण कसे वागतो, किती आपली भावना सत्य आहे, किती आपण देवाशी समरस आहोत, गुरूंशी समरस आहोत, किती खरे राहतो, किती खोटे राहतो, किती वाईट वागतो, या सगळ्याच रेकॉर्डिंग हे त्याच घेणार होत. तसं होत आहे तुम्हाला प्रत्येकाला कळतं. तुम्ही कसं कळतं ते माणसं. आपल्याला जेव्हा अतिशय दुःख होतं तर मनापासून अत्यंत वेदना करून टाकतो. हे जे आहे त्यात आपल्या आठवण खूपच त्रास झालाय, खूपच तसंच आनंद झालाय. हे दोन क्षण आपल्याला कळतात, ते तसे तसे रेकॉर्ड केले जातात. आपल्याला आठवत, जन्मभर आठवतात. असे प्रत्येक गोष्ट हे रेकॉर्ड केली जाते. कोणी मानव ते न मानव, तुमचा जो आत्मा आहे, ह्या आत्मा सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनाच्या कितभूत कॉम्प्युटर काय रेकॉर्ड करणार. जन्माला यायच्या आधीपासून गर्भधारणा झाल्यापासून मरेपर्यंत जे काही केलं ते सगळं रेकॉर्डिंग त्या आत्म्यामध्ये. कॉम्प्युटर सूत्र अलीकडे लागले आहे 100 वर्ष, पण तेवढे कॉम्प्युटर करू शकत नाही. हे जेव्हापासून सृष्टी निर्माण झाली, म्हणजे सृष्टी निर्माण झाली याचा अर्थ पुन्हा सांगतो, सत्य त्रेता द्वापर कलियुग 4 युग जे होतं त्याला एक मनमंदिर म्हणतात. हे जवळजवळ 42,000 काही वर्षांचं होतं. 42,20,000 एक मनवंतर. असे 99 मनवंतर होऊन गेले. हे 100वर चाललंय, सध्या जे चाललाय याचाही उल्लेख आहे. हे सांगतो नका, याचाही उल्लेख आहे. ते 100वा मनवंतर आहे. म्हणजे ज्या सृष्टी पहिल्यांदा निर्माण झाली त्यापासून जे काही सुरू झालेलं आहे, नंतर जे काही आत्मेले आहे, प्रत्येक आत्मा जो काही ईश्वराशी एक झालाय तो जमन पण या सगळ्यांचा हिशोब, सगळ्या जीवांचा हिशोब युग समजताना समाप्त होताना होतो. युग समाप्त होताना जो दुसऱ्या युगाला योग्य आहे असे जीव राहतात, बाकीचे नष्ट होतात. सत्य आता कलियुगात येणार आहे. सत्य कलियुगात काही लोक सत्ययुगात जाणारच आहे, जिवंतपणे जाणार आहे. ही ह्या ब्रह्मांडाची योजना आहे. याप्रमाणे सगळा ब्रह्मांडाचा खेळ चालतो. जन्मोजन्मी आपण जे काही कार्य चांगलं करू वाईट करू आपल्या दृष्टीने नाही, तो बसलेला तो पाहतो कोणाचं चांगलं आहे कोणाचं वाईट. मला वाटतं मी चांगलं केलं, पण मला वाटतं चांगलं केलं खोटं आहे ना. मी चांगलं केलं तरी त्यातली रिॲक्शन चांगली येत नाही. हे का, हे आपण समजून घ्यायचा कधी प्रयत्नच करत नाही.
माझ्या वाटेला आलेलं जीवन हे असं का, याचा वगैरे विचार करत नाही. माझं काय चुकलं चालत नाही ना. त्याप्रमाणे जसं आता या जन्मात तुम्ही वागणार आहात, मृत्यूपर्यंत तुमच्या जीवाने जे काही चांगलं केलं, जे काही वाईट केलं, या सगळ्याचा हिशोब करून तुम्हाला पुढच्या जन्मात देव जन्माला घालणार आहे. त्या पाप पुण्यासह त्याप्रमाणे तुमचं पुढचं जीवन राहील. तर ह्या जीवनामध्ये माझं जे काही प्रारब्ध आहे, जे काही माझ्या वाटेला आलेलं आहे, त्यात बदल करण्याचा अधिकार कोणत्याही देवाला, काही देव सक्षम नाही. शंकर नाही, विष्णू नाही, कोणीच. सुरुवातीला सांगितलं कार्याच्या मर्यादा आहे, ते करू शकत नाही. हा अर्थ काढू नका. त्यांना कार्याच्या मर्यादा आहे, त्यामुळे ते करूच शकत नाही. तो कोण करू शकतो? ते भगवान दत्तात्रय सद्गुरू, यांना एकट्याला हा अधिकार आहे की हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचे जे मूलभूत गुणधर्म आहेत, याचा परिणाम कोणत्याही जीवाला होऊ द्यायचा नाही. किंवा झाला असेल तर तो बदलायचा. तुमचं जे काही नशीब असेल ते नशीब बदलायचं, हा एकमेव एक अधिकार हा सद्गुरू नाही. सद्गुरू संस्थेचे मुख्य कोण? भगवान दत्तात्रय. ते यांना एकमेव अधिकार आहे. जीवनात आपल्या जे काही सुख दुःख आहे, सुखाचा पण विचार नाही, प्रेरणा नाही असेल, दुःख आहे, कष्ट आहे, भोग आहे, असाध्य रोग आहे. माणूस रडतो जास्त, हसतो कमी. हे जे काही रडणं आहे, हे रडणं दूर करण्याचा अधिकार फक्त सद्गुरूंना आहे, देवाला नाही. काही देवाला नाही. तर सद्गुरू जे आहेत ते म्हणत नाही की माझं नाव घ्या. कोणतेही सद्गुरू ते म्हणत नाही माझं नाव घ्या, ते म्हणतात आमच्या देवाचं नाव घ्या. गुरु पाठवतात देवाकडे, पण गुरु पाठवतात म्हणून ते काम होतं. मला ज्या देवाचं नाव आवडतं, जो देव आवडतो, त्याचं मी नाव घेत राहिलो तर कुठल्या तरी जन्मात ते कमाल येणार, वायाने जाणार. कोणाचे कोणत्या देवाचं नाव घ्या, वायाने जाणार. कुठल्या तरी जन्मात ते कामाला येणार, पण कुठल्या तरी जन्मात ते कामाला यावं हा माझा उद्देश आहे ना. माझा उद्देश आज गणपतीचं नाव घेतलं मला लगेच काहीतरी मिळालं नाही, हा माझा उद्देश. तर कोणत्या देवाचं नाव घ्यावं, कोणती उपासना करावी, कोणती साधना करावी, आपलं दुःख कसं दूर करावं, आपल्या व्याधी कशा दूर कराव्या, रोग कसा दूर करावा, अशांत शांत कसं करावं, देव काहीही करणार नाही. देवाला जे काही करायचं होतं ते तुम्हाला जन्माला घालायचं, त्यातील सगळा विचार करून तुम्हाला जन्माला घातलं. आता देव का विचार करणार आहे? तुम्ही मेल्यानंतर म्हणजे आत्मा मरत नाही. जे काही शरीर आहे, हे काही जीवनभर केलं तुम्ही, या जीवनभरात जे काही केलं याचं रेकॉर्डिंग म्हणताना मेल्या जग करणार की मागच्या जन्मात तू काय केलं, या जन्मात काय केलं. ह्याचे उदाहरण पूर्वीच्या काळात आहे. वाल्या कोळी तुम्हाला सगळ्यांना वाल्या कोळी काय करत होता? धर पकड मार दे असेल लोक, दुसरं काही करत नव्हता. वाल्या कोळी धरायचं, पकडायचं, मारायचं, ड्रॉपिंग पकडायचं, मारायचं, लुटायचं आणि आपला संसार करायचा. तर नारद आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन तिथे गेला आणि त्याला पकडलं या वाल्याने की जे असेल ते मारतो, परंतु मारू नको, तुला जे पाहिजे ते देतो, त्यापेक्षा जास्त देतो आणि नक्कीच देतो. फक्त तुम्हाला एक सांग की तू जे काही करतो त्याच्यात जे काही पाप घडतं त्या पापामध्ये 50% अधिकार तुझ्या बायकोला मंजूर आहे का? लोकांचे समज वाटते दमन करण्यासाठी विचार करण्यासाठी माझं पाप पुण्यात किंवा पुण्यात म्हणतात मला भागीदार आहे का, पापात आहे का विचार आहे म्हणे. तू नको सांगू, तिला विचार. मी येतो ना, दोघंही गेले
तर ती म्हणे, मला काय माहिती तुम्ही बाहेर काय करता, तुम्ही जे आणता त्याच्यावर मी संसार करते, तुम्ही पाप करता पुण्य करता मला माहित नाही, मी संसार करते, तुम्ही जे आणता त्याच्यावर मी सगळं संसार करते, तुमच्या पापात माझा कुठलाही अधिकार नाही. हे म्हटल्यानंतर त्या वाल्याकडे विचारात फरक पडतो. तेव्हा तिथे त्याला गाडी होती ती नारदच घेतात. मी आता सांगितलं की आपण जीवन प्रवाह कसा करतो, त्या वाल्याकडे दूरसंगीत अतिशय जास्त होतं. म्हणून त्या नारद लक्षात आलं, नारदांनी सगळी व्यवस्था केली. मग तो किती मोठा झाला, तर राम जन्मापूर्वी, राम जेव्हा जन्माला येणार त्याच्या जन्मभरात जीवनदायक काय काय घडणार हे सगळं त्यांनी आधी लिहून ठेवलं. रामायण लिहिलं आधी, राम जन्माला बघू. हा वाल्याकडे वाल्मिक तुळशी झाला. हे झाला त्या गुरुवर. तसं नाही, नराचा नारायण करणारा फक्त गुरु आहे, कुठलाही देव नाही. कोणत्याही देवाला एक क्षमताच नाही, करूच शकत नाही. तो त्यांचा अधिकार देतो, त्यांचा विषय दिलेला. मांडवोदाहरण सांगितलं की गुरुला जो काही अधिकार आहे तो कोणत्याही देवाला नाही. तर आपल्याला चांगलं घडायचं असेल, आपल्याला जर सत्प्रवृत्त करायचं असेल, सज्जन करायचं असेल, आत्मोन्नती करायची असेल, देव करणार नाही हे आधी लक्षात घ्या. आपण जे म्हणतो देवाच्या मोठं पुढे नाही, हे खोट आहे. आपल्याला त्यांची परीक्षा नाही करायची. कोण मोठा देव आहे, कोण नाही, त्यांची क्षमता किती आहे, त्यांची पॉवर किती आहे, हा काही आपला विषय नाही. ते आपल्याला मोजदाव करायचंही नाही. आपल्याला काय पाहिजे की मी पुढे कसा जाणार. जर एवढं जरी कळलं की गुरुशिवाय तरुण पाहणं नाही, तर तुम्ही तुमचा विचार करा. आता गुरु म्हणजे कोण? भगवान दत्तात्रय आता सगळ्यांना काही मिळणार नाही. जी गुरु संस्था आहे, गुरु संस्था म्हणजे कोणती? अखंड गुरु परंपरा ज्यांना आहे तेच फक्त सद्गुरू. जे सद्गुरू आहे, मान्यत आहे, ते सद्गुरू नाही. तत्वता सांगतो, नवीन करायची नाही आहे. अखंड परंपरा म्हणजे कोणती? जशी भगवान दत्तात्रयांनी स्वतः बच्चननाथांच्या कानात उपदेश केला आणि पद्धत सुरू ठेवायची ती गुरु शिष्य परंपरा. ही जी अखंड गुरु परंपरेची आहे ही गुरु परंपरा. रामदास स्वामी परंपरा आहे. रामदास स्वामी अवतार मारुतीपासून सुरू झालेले. मारुतीचे अवतार हे देखील याचा उल्लेख ह्याच्यातच आहे. रामदास स्वामीचा नाथपंथाच्या सगळ्या रोगांचा उल्लेख केलेला आहे. ही जी अखंड परंपरा चाललेली आहे. मला गुरु नाही, मी सांगते खरं, तो गुरु नाही, सद्गुरू नाही असेल, त्याच्यावर विद्या असतील, सांगत असेल, त्याच्यावर काही कमेंट नाही. सद्गुरू कोण? भगवान जे कोणी असतील त्यांच्यापासून जी अवतार घेतलेले, त्यांच्यापासून जी अखंड परंपरा सुरू झाली, तेच फक्त सद्गुरू परंपरेत. मग त्या परंपरेतल्या गुरुला काही योग न योग, ती परंपरा कार्य करते. ती अखंड परंपरा आहे, ती कार्य करते. ती पाहते की बरोबर आहे, नाही आहे, काय करायचं, परिणाम देते, ती परंपरा देते. त्या सगळ्यांचं पूर्ण लक्ष असतं. या अखंड गुरु परंपरा ज्या ज्या कुठल्या आहेत त्या प्रत्येक अखंड गुरु परंपरेवर प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयाचं नियंत्रण आहे. नियंत्रण आहे. नाथपंथामध्ये नाथांना जर दुसरा व्यक्तीला अधिकार द्यायचा असेल आपलं कार्य अवतार संपवण्यापूर्वी, तर ज्याला ते निवडायचे तो योग्य आहे किंवा नाही हे स्वतः भगवान दत्तात्रय पाहणार. स्वतः नाथपंथ स्वतः त्याची परीक्षा घेणार. ज्याची परीक्षा घेतली जाईल, जो कोणत्या ह्याच्यात परंपरा त्याला प्रत्यक्ष ते परीक्षा घेणार, तपासणार, नापास किंवा पास ते स्वतः करणार, गुरु नाही. आणि त्याचे जे गुरु आहेत त्यांना ते आज्ञा करणार की याला पुढचा अधिकार ही अखंड नाथ परंपरा. जिथे जिथे भगवान दत्तात्रयांचा
कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, तिथे ते प्रत्यक्ष रक्षक आहे. बाकी आता कलियुग आहे, कलियुगात अनेक गोष्टी चालतात, चांगल्या कमी, वाईट जास्त. तर या कलियुगापूर्वी द्वापार युग, द्वापार युग असताना जसे आज कोणतेही लवाद झाले का भांडणं झाले, काही भांडण असो, निर्णय कोण घेणार. आपल्याकडे आता सध्याच्या परिस्थिती लोअर कोर्ट, अप्पर कोर्ट, हायर कोर्ट, सुप्रीम कोर्ट, ही जी आहे ही आपली करून आपली पद्धत आहे. कलियुग सोडलं तर आधीची परंपरा, जो धर्मगुरू असेल तो जो सांगेल ते योग्य तो केला. द्वापार युगामध्ये धर्मराज जो होता, याची कोणाची काही फेर असेल शेवटी त्याच्यापुढे प्रत्यक्ष जायची, त्यांनी ऐकायची आणि त्यांनी निर्णय द्यायचा. हे दोन निर्णय देईल धर्मराज, तोच निर्णय, बाकी काही कुठल्या गोष्टी नाही. हेच द्वापार युग संतांना काय झालं, दोन ब्राह्मण या देवाच्या देवांच्या सगळ्यात आले, सगळे होते देव, म्हणजे हे पांडव वगैरे जे होते, धर्मराज होता, कृष्ण होता, सगळे लोक होते, त्यांच्या सभेत आले आणि त्यांनी आपलं भांडण मांडलं. भांडण काय होतं, एका ब्राह्मणाने आपलं शेत दुसऱ्या ब्राह्मणाला विकलं. तर दुसऱ्या ब्राह्मणाने आता शेती करायची, पण शेत नांगर, शेत नांगरता नांगरता त्याला एक भांडा सापडला जनाचा. तर ज्याला सापडला तो म्हणायला लागला, मी तुझ्याकडे शेत विकत घेतलं. शेत विकत घेतल्याचा अर्थ वरच्या जे 3 फुटापर्यंत जे काही जातात तोपर्यंत जमीन मी विकत घेतली, हे त्याच्या खाली सापडलेलं आहे. त्यामुळे माझं नाही तुझं आहे, ते तू घेऊन घे. तर तो म्हणे ज्यावेळेस विकलं त्यावेळेस तुला सगळंच विकलं, माझं नाही आहे. हे त्यांचं भांडण. हे भांडण धर्मराजाकडे आले. तर त्याने आपला भांडण मांडल्या कृष्ण म्हणतात धर्मराजाला, अरे हे आता वेळ तो नंतर, त्याच्यात एक महत्वाचं काम आहे, घरात पाताळ जाऊन. कृष्ण धर्मराजाला घेऊन पाताळ जातात. पाताळ जायच्या एंट्री यायच्या सुरुवातीलाच एक अत्यंत क्षीण माणूस, अत्यंत क्षीण, त्याला एका दोन्ही कर्कचून बांधलेलं असतं. कर्कचून इतकं कर्कचून की त्याला काहीच करता येत नाही. ते समोर जाताना कृष्ण काही बोलत नाही. तो ज्याला बांधलेला आहे तो माणूस म्हणतो, राजा एकच कृपा कर माझ्या, मी काही तर होणार ते मला सोड. तर थोडं ढिलं झालं, खूपच कर्कचून मधला आहे, थोडं ढिलं. कृष्ण धर्मराजाकडे पाहतात, धर्मराजा त्याची की येते, नंतर थोडस ढिलं करतात. झालं कृष्णाचं काम झालं, तर चल पुढे गेलेच नाही. बरं आता ते काही केलं जायचं पुन्हा पहिलं विचार काय म्हणतो. ठीक आहे, तुला काय निघायचं होती. कृष्णाने याला धर्मराजाला सांगितलं. धर्मराजाने विचारलं तुझं काय म्हणण्यात सांगा. तर ज्यांनी घेतलेला आहे तो म्हणतो एका भांडार तो सापडला, हा माझा आहे, मी सगळं घेतलं, हा याचा नाही. हा म्हणतो की आता माझा आहे. तर तो म्हणतो मी फक्त वरचं 3 फुटच घेतलं, खालचं जे काही माझं. उलट पहिले बोलत त्या दिवलं तिथून या कलियुगाला सुरुवात, तिथून या कलियुगाला सुरुवात की काय निर्णय सगळी वृत्ती होते. जी पहिली वृत्ती ती सगळी गेली, ही वृत्ती बदलली. पृथ्वी आप तेज वायू आकाश यांच्या गुणधर्मांनी जसं मला पृथ्वीचा गुणधर्म वेगळा पाय लागला, प्रत्येकाचा आपला गुणधर्म. युग बदलला म्हणजे सगळं नष्ट होत नाही.
चंद्र सूर्य नक्षत्र तारांना तेच राहतात, पृथ्वी तीच राहते, नद्या त्याच राहतात, पण त्याचा गुणधर्म बदलतो ओर नाही. त्या गुणधर्मांनी सगळी प्रवृत्ती करते. पृथ्वी आपली वायू असेल थोडं थोडं गोष्ट सांगू पुन्हा. पृथ्वीचा गुणधर्म हा सांगितला. पृथ्वीला स्पर्श केला काम क्रोध मत मोह म्हणून त्या जीवामध्ये दाखता येणार, त्याप्रती भोग देखील येणार. जे घडण जन्मतः होणार लक्षात, म्हणजे गुण जसं जन्माला येईल तेवढ्या हातात येईल. जसं जन्माला येईल ते जेव्हा त्याच्या प्रमाणे जन्माला घालतो, त्याच्या बदल कोणीही करू शकत नाही. फक्त एकच व्यक्ती करू शकतो, भगवान दत्तात्रय किंवा त्यांच्या ती परंपरा. माझे गुरु व्यंकटनाथ महाराज हे अखंड परंपरेचे 15वे नाथ. मच्छिंद्रनाथ पहिले, तिथून 15वे नाथ. एक कुटुंब त्यांच्या दर्शनासाठी आलं. तीच गोष्ट आहे. तर ते दर्शनाला आले, त्यांच्यावर काही मोठी मंडळी होती, काही मंडळी होती. महाराज काही करू शकतात हे कोणीतरी सांगितलं. तर त्यांनी मोठ्याने सांगितलं की महाराज हे दाम्पत्य जे आहे त्यांच्या हिशोबात म्हणून नये, तर तुम्ही कृपा करा, यांना मूल होईल असं काही करा. त्यांना आपलं कोणतरी आलं होतं, आग घातला होता, नारळ ठेवला होता, प्रसाद ठेवला होता. त्याच्यानंतर नारळ घेतला, हे घे का नारळ. 2 वर्षानंतर पाळणं आहे, काही काळजी करू. हे म्हटलं झालं सगळं. ते मोठे म्हणतात महाराज तुमच्यासारखं खोटं बोलणार पाहिजे. काय झालं, जालना हॉस्पिटलचं लाईटिंग सर्टिफिकेट आहे. या मुलाला तुझ्या आयुष्यात मूल होणार नाही, कारण काय गर्भस्थान तिच्या शरीरात नाही. गर्भधारणा होईल हे योजनाच आहे तिच्या शरीरात, ते इंद्रियच नाही. हे रायटिंग मध्ये सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्यामुळे ह्याला मूल होणंच शक्य नाही. तर तुम्ही काय सांगता असं? आम्हाला काही समजत नाही, डॉक्टर काय समजत काही आम्ही काही शिकलेलं नाही. आम्ही सांगितलं 2 वर्षानंतर होईल. आता तुम्हाला थोडा धीर घ्यावा काही हरकत नाही. 2 वर्षानंतर तुम्ही पण राहणार, मी पण आहे. 2 वर्षानंतर पुन्हा भेटा सांगा तर तुम्ही आता तुम्हाला उद्या देता कशाला, तू आहे मी पण आहे. 2 वर्षाचा अवधी आहे, तू आहे मी पण आहे. नंतर जर झाले तुम्ही मला सांग, मग तुम्ही काय करायचं. गर्भधारणा तुम्ही कंडिशनच नाही करायची. ते इंद्रियच नाही, ते मिशन हॉस्पिटलने सर्टिफिकेट देतात रायटिंग मध्ये, ते सगळे इन्पुट जातात. ते नारळ दिलं, तिला ठीक आहे, 2 वर्षांचं काम 1 1 2 3 झाले. आता घरी आल्यानंतर माझ्या घरी होते महाराज, ते म्हणाले 2 वर्षानंतर होईल. तर 2 वर्षानंतर काय म्हणू शकते कशावर. अरे म्हणे जन्माला आलं त्यावेळेस ते इंद्रिय नव्हतं. आज तिचं वय 25 वर्षाचं आहे. 25 वर्षात जी काही तिची वाढ झाली असती ती फक्त 2 वर्षात निर्माण करून वाढणार. ते फार जास्ती वाटत पण तुला म्हणलं नाही असं विचार करतो. ठीक आहे योग्य. मग ते झालं ना, त्याप्रमाणे झालं. तर पृथ्वीवर त्या तत्वांवर आपलं प्रभुत्व आहे, हा नाग प्रभुत्व आहे, हा अशा कार्य. माणसांना भेद करून ते काम देवाने कार्य. देव काहीच
तर मी आम्हाला एक अजून उदाहरण सांगतो. वायू वायू तत्व वायू तत्वाचं काय की महाराजांचा एक शिष्य इंग्लंडला होता. इंग्लंड त्याला खूपच मोठी आपत्ती आली आणि त्याने दावा केला की काही करा माझे संगीत घेऊन कर. आर्किटेक्ट आहे इंग्लंडला आपला त्यावेळेला. आता तो मुंबईला महाराजांचे नाही आहे त्यावेळेची घडलेली गोष्ट असं आहे. मी बसलेलो होतो. महाराज म्हणाले तो कोणाला बांधतील गाव लागेल कुठे इंग्लंडला. आम्ही म्हणतो औरंगाबाद इंग्लंडला जायला आज कसंही विचार केला प्लेनच्या ठिकाणापासून एअरपोर्टपासून इंग्लंडला जायला 9 तास घेतो. हे केवळ 10 मिनिटात तिथे पोहोचले की ज्याचं सायन्स देखील हे करू शकत नाही. आजच्या सायन्सला देखील चॅलेंज आहे. आजचं सायन्स देखील 10 मिनिटात कोणाने फिजिकली तिथे पोहोचू शकत नाही. ते फिजिकली तिथे पोहोचले त्याची बोलले त्याचं कोणी याला फोनवर सांगत होता अरे महाराजांच्या लांब जवळ बसले अरे महाराज तिथे माझ्याजवळ बसले ज्याने महाराज लांब पकडला आणि बोलतो मला प्रश्न वायू तत्वानी काय होत वायू तत्वानी हे जातात तिथे वायू आहे तिथे वायूला जातात. पुण्याचा एक ग्रस्त आमच्याकडे आला होता. विचित्र घटना आहे. एक 7-8 वर्षापूर्वी असेल मला नाव. तो म्हणायला लागला मला माझं लग्न 6 वर्षापूर्वी झालं. तो सांगत होता आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बसूनच 15 दिवसानंतर आमची ताटातूट झाली काही कारणांनी. मला तिचं कोण करायचं नाही तिच्याबरोबर राहायचंच नाही. मला ड्रायव्हर शिकायचा तिच्यापासून. तुला ती कुठे आहे आमची भेट पुण्याला लागली. तो म्हणे खरं सांगू का मला माहिती नाही. तिची आई वडील कुठे ज्यावेळेस लग्न झालं त्याच या गावात होते. आता तिथे नाही आहे तुम्हाला कळलं. म्हणजे तुझे वडील आहे त्यांचाही मला पत्ता नाही. जेव्हा तुम्ही इकडे आलो कोणाशीही काहीही संपर्क नाही. फोनवर देखील नाही चुकून नाही कोणाचं नाही काही नाही. त्यांनी माहिती जाते मी त्यांची जाते. मग म्हटलं काय पाहिजे आता काय नाही. तिची माझी भेट व्हावी बायकोची आणि तिने मला ड्रायव्हर द्या. म्हटलं मग तू ते प्रयत्न कर. कुठे करू कुठे जाऊ. मी प्रयत्न केले. जिथे आमचं लग्न झालं जिथे आमच्या गावातलं जिथे तिचे आई वडील राहत होते जिथे माझे आई वडील होते ते राहतं काय सगळ्यांकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण मला कळलं ते कुठे हे जर माझी तिची भेट झाली तर मी पुढचा भाग करतो. म्हटलं मग तुझी अपेक्षा आहे माझी ती भेट घालून द्या. आणि मी तिला पाहिलं नाही तिचं नाव नाही काहीच नव्हते आणि तो म्हणतो भेट घालून द्या. हो ती कशी भेट घालून द्या पुण्याला ठीक आहे. मग ती जर त्या जवळ आली तर तू ओळखशील का त्याला. कारण बरेच वर्ष होऊन गेले होते. काही 15 दिवसांवर कोणाचा संबंध आलाच नव्हता. ओळखी म्हणे जर तुझ्या जवळ आली तर मग तू कोणालाही काही विचार नको. तुला जे पाहिजे ते तिच्याशी बोल आणि ते काय तिथल्या तिथे निर्णय घे. माझं काम तुम्ही भेटावं एवढं ठीक आहे. आणि पण आलो सूर्याला विनंती केली की जिथे कुठेतरी असेल. सूर्य तसं केलं आहे. सूर्याला विनंती करण्याचं कारण सूर्य किरण जे आहे हे कसं पडतं ना. सूर्याला विनंती केली की त्याची जी बायको आहे तिचे लग्न झालं तिथे याची भेट ह्याच्या घरी झाली. 15 दिवसांनी हा काम करताना तिच्यात मग अचानक उभी राहिली. भूत म्हणून तो घाबरला.
अचानक कशी आली कुठून दिसली नाही, काही नाही, माहिती नाही. तर स्वतः तिकडे घ्यायला लागला. त्याला 10 वेळा द्यायला लागलं, तुझं नाव काय, तू कोण, काय. त्याला राहता काय खरंच आहे असं काही नाही. मग त्याचा फोन आला, आता मी काय करू. तुझा प्रश्न, तुला पाहिजे ती समोर आली, आता तुला राहायचं तिच्याबरोबर, जायचा हा तुला विषय आहे, तू तिथे बोल. तर ही जी भेट घातली स्मृती आली, ती जो सर्वत्र आहे नाथपंथामध्ये, ह्या पृथ्वी, हा तेज, वायू, आकाश यांच्या माध्यमातून कोणाची केव्हाही कुठेही संबंध प्रस्थापित करता येतो. हा कोणत्याही देवाच्या माध्यमातून शक्य नाही. तिथे पुन्हा लक्षात घ्या, देवाचे ते क्षमता नाही, देवाचे ते सामर्थ्य नाही, हा अर्थ काढू नका. देवाचं ते कार्य नाही, कार्याच्या मर्यादा देवा उत्पत्ती स्थितीला सांगितलं. तर स्थितीमध्ये जन्माला मरेपर्यंत भाग आहे, तो स्थितीच आहे. त्याचा देव ते विष्णू आहे, हे कार्य विष्णूकडे आहे. तर तिची त्याची भेट घालायची की या विष्णू ठरवा. मग विष्णूच्या माध्यमातून सूर्य आला, सूर्याच्या माध्यमातून ते साध्य नाही. ते पंचमहाभूत कसे कार्य करतात ते तुम्हाला थोडक्यात मी सांगितलं. कीर्तन आहे, तुम्हाला विषय थांबवतो. तुझ्या दुसरा विषय राहील. या सप्ताहामध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, भगवान दत्तात्रय जे आहे त्यांना देव मानू नका. हे अध्यात्म गुरु आहे, त्यांचा संबंध आणि त्यांचा प्रभाव सगळ्या देवांवर आणि ब्रह्मांडावर आहे. ब्रह्मांडामध्ये कुठलेही स्थित्यंतर करायचं असेल कोणतंही, जे त्याच्या नशिबात येते ते फक्त भगवान दत्तात्रय किंवा त्यांच्या परंपरेत दिले आहेत तेच करू शकतात. त्यांचंच हे कार्य आहे, त्यांचंच हे सामर्थ्य आहे. म्हणून सद्गुरू मिळाले पाहिजे, सद्गुरूंची आपण सेवा करायला पाहिजे. तो एक जर भाग मिळाला तरच हे कार्य होऊ शकतं. अन्यथा मी जे म्हणत ते काही म्हणत ते काही नाही, ठीक आहे. ज्या पत्रिकेप्रमाणे जन्मपत्रिकेप्रमाणे जन्माला आले त्याप्रमाणे तुमचं आयुष्य जाणार, त्याप्रमाणे काही तुम्ही चांगलं केलं तर केलं, नाही आनंद जन्म जे करणार, अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. अनंत जन्मीच्या अगणित जन्माला या मला अगणित जन्मात लाभून जातं का. अनंत जन्मीचे पुण्य जन्मात पुण्य जोडता होता, अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. परमार्थ करणार देव नाही, मुख्य परमात्मा पुढे तदनंतर आहे. म्हणजे कोणत्या जन्मात मला एंडलेस लाईफ, जन्माला या मरा, जन्माला या मरा, जन्माला या मरा, हेच आपल्या नशिबी आहे. तुमच्या जन्मात दुःख, त्याच्या तुझ्या जन्म दुःख करत लोक करत आपण मुक्त होणार नाही. तर ब्रह्मांड ज्यांनी निर्माण केलं त्यांची अपेक्षा हीच आहे की जन्माला जे घातलेलं आहे प्रत्येकाला, तो मानव का न मानव, देवाला मानू की न मानू, त्याचं काम पुण्य करत सत्कर्म करत देवाशी एक रूप म्हणून हा एकमेव उद्देश प्रत्येकाचा आहे. अगदी श्रीमंत वगैरे त्यांचा उद्योगधंदा वेगळा असेल, आर्थिक व्यवहार वेगळे असतील, पण तो त्यांच्या जीवनातच जो अत्यंत सुखात आहे तो त्याच्या कर्मगुणांमुळे सुखात आहे. जो अत्यंत दुःखात आहे तो त्याच्या कर्मदोषामुळे त्या दुःखात आहे. म्हणून त्याला कर्म, तुमचं कर्म तुमचे सद्गुरू दुरुस्त करून देऊ शकतात. त्यावेळेस सद्गुरू जर मिळाले तरच जीवनाचं स्थित्यंतर होऊ शकतं. नराचा नारायण करणे देव नाही, सद्गुरूच करणे. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, प्रॅक्टिस करतो. देवावर संतांवर माझा अजिबात विश्वास नव्हता. ते भोंद सगळ्यांना फसवतात, ते लवाड आहे. ह्याच विचारातून ज्या नव्या गुरूंची पहिली भेट झाली त्यांना हेच म्हणतात की भोंद विचारातून घे, मी काय तुम्हाला फॉलो करू. हे सरळ त्यांना सरळ विचारलं.
पण गुरु ओळखून असतात, गुरु सतत ओळखून असतात की आपला शिष्य कोण. आणि केवळ एका आशीर्वादाने त्यांनी मला आणलं. मागच्या भागात बसवस्तुची माहिती यातून मागे आलेला होतो. गुरुंनी तिथे बसवला. तर गुरु काय करू शकतात हे तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे एक उदाहरण सगळ्या लोकांना मी सांगतो. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वगवले. मी म्हणतो अत्यंत सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. रेड्याच्या मुखातून वेद वगवणं एखादं सोपं काम निघणं रेडा आहे. त्या दोन्ही माणसाला जो आहे चार्टर्ड अकाउंटंट त्याच्या मुखातून काही चांगलं कार्य घडवणं ते केवळ शक्य आहे, केवळ शक्य. तुम्ही स्वतःला विचार करा. विश्वास फक्त नाही करतात दिसावी, कशावर ना खोटा सांगत नाही, कशावर फसत नाही, कशावर माझी फसत होत नाही. विश्वास ठेवणं अतिशय कठीण. त्यामुळे आपल्याला परिवर्तन घडवणं देखील तितकंच कठीण जातं. गुरुवर विश्वास ठेवणं आणि सद्गुरू जे आहे ते देखील लवकर आपल्याला विश्वास ठेवून देत नाही. सतत त्याची परीक्षा, सतत परीक्षा घेतात आणि त्याला गुरु कार्य करायला सांगतात. त्याची क्षणोक्षणी परीक्षा. तर सद्गुरू मिळाले ते जीवन समजले. या सप्ताह दिनांनी सद्गुरू येतात. गुरु कोणी असो शेवटी भगवान देतात. अखंड परंपरा असेल तर स्वतः भगवान देतात ते ठीक असतात. अखंड परंपरा नसेल तर प्रश्न वेगळा होतो. सद्गुरूची भेट होणं, सद्गुरू मिळणं ते केवळ भाग्य आहे, आपलं नशीब. आज जेवढं समजून गुरु